टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। वरती कारवाई करण्यात आलेली आहे, त्याबद्दल काय माहिती देता येईल? नमस्ते, मी पी आय रणजित माने, करमाळा पोलीस ठाणे। आज आम्ही ट्रायोका कंपनीच्या मेफॅटर्मॅन सल्फाइड इंजेक्शन IP या प्रतिबंधित इंजेक्शनवरती कारवाई केलेली आहे। त्याची माहिती मी तुम्हाला देत आहे। सदर घटनाक्रमामध्ये दिनांक 27 मे रोजी एक करमाळा येथील इसम आहे रणजित उर्फ मलिंगा राजू मोरे, राहणार रेणुकानगर करमाळा। हा मौलाली माळ करमाळा येथे राहणारा इसम आहे। त्याच्याकडे ट्रायोका कंपनीचे मेफॅटर्मिन सल्फाइड इंजेक्शन IP हे इंजेक्शन जे आहे ते परिशिष्ट H मधील प्रतिबंधित असलेले इंजेक्शन आहे। ते कोणत्याही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय विक्री त्याची करणं योग्य नाही। तरी असं असताना देखील सदर आरोपीच्या ताब्यामध्ये ह्या इंजेक्शनचे एकूण 11 बॉक्स अशा एकूण 55 बाटल्या किंमत अंदाजे 17,831 रुपयाचे ह्या इंजेक्शन्स मिळालेले आहेत। सदर इंजेक्शन त्याने आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार विजय विलास क्षीरसागर, राहणार मंगळवारपेठ करमाळा याच्याकडून त्यांनी खरेदी केलेलं आहे। त्याचप्रमाणे या दोघांनी देखील ते इंजेक्शन्स कुठून आणलीत, काय आणली याबाबत अधिक तपास चालू आहे। तरी करमाळ्यातील विशेषतः तरुण वर्गाला आणि त्याचप्रमाणे जे जिमला व्यायाम करतात अशा तरुण वर्गाला किंवा जिम करू इच्छित आणि तब्येत बॉडी बनवण्याचा ज्यांना जास्त प्रमाणात छंद आहे अशा व्यक्तींना मी थोडंसं आवाहन करतो या माध्यमातून की सदरचे इंजेक्शन आहे ते प्रतिबंधित आहेत, ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरणं योग्य नाही। सदर इंजेक्शन वापरल्यानंतर आपल्या हृदय, किडनी त्याचप्रमाणे मेंदूवर देखील परिणाम होऊ शकतो, स्मरणशक्तीला देखील हे धोकादायक आहे। त्याचप्रमाणे ह्या इंजेक्शनची जर मात्रा कमी जास्त प्रमाणात अधिक प्रमाणात घेतली गेली तर मृत्यू देखील ओढवू शकतो। त्याचप्रमाणे आम्ही डॉक्टरांशी जी चर्चा केली त्यानुसार अशी माहिती मिळाली की एखादा व्यक्ती ते टर्मिन इंजेक्शन घेतल्यानंतर असंबद्ध बोलू लागतो किंवा त्या नशेच्या ज्यावेळेस तो प्रभावाखाली येतो त्यावेळेस त्याच्या हातून एखादं गुन्हेगारी कृत्य तो काय करतो हे त्याला समजत नसतं। म्हणून असं प्रतिबंधित टर्मिन इंजेक्शन थोड्याशा मोहापायी किंवा बॉडी बनवण्यासाठी कोणीही वापरू नका, ते आरोग्याला अतिशय हानिकारक आहे। सदर जी आमची कामगिरी आहे ती कामगिरी आमचे SP सर आदरणीय श्री अतुल कुलकर्णी सर, आमचे ॲडिशनल SP सर श्री प्रीतम यावलकर सर, आमचे DYSP सर श्री अजित पाटील सर यांचे मार्गदर्शनाखाली मी पी आय रणजित माने, आमचे करमाळा पोलीस ठाण्याचे PSI श्री संदेश चंदन शिवे, त्याचप्रमाणे पोलीस नाईक वैभव ठेंगल, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत बराटे आणि प्रसाद काटे यांनी केलेले आहे। 2 आरोपी आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी हे औषधं कुठून आणली, कुणाकडून खरेदी केली याबाबतचा तपास सध्या सुरू आहे आणि शेवटच्या साखळीपर्यंत आम्ही त्यामध्ये तपासांती पोहोचत आहोत।